फायनली आलो आपली मूर्ती घ्यायला. ही बघा आपली मूर्ती. सो हे गाइस, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. होप यू गाइस आर डूइंग ॲब्सोल्युटली वेल. स्वागत आहे तुमचं पुन्हा तुमच्या भावी चॅनलवरती. आज आहे तारीख 6/9/2024. बाप्पाचं आगमन आहे. तुम्हाला टायटल आणि हे टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल की कुठच्या टॉपिकवरून आपला ब्लॉग आहे. आज आहे आपलं बाप्पाचं आगमन. उद्या आहे 7 तारीख म्हणजे पहिला दिवस. आपली म्हणजे एक दिवस आधीच आणतो गणपती. 6 तारीख आहे आज. तर आज तीच गणपती गणपती बाप्पा आणा जाणार आहे आणि उद्या आपल्या घरातला गणपती बाप्पा आणा जाणार आहे. तर हे 2 गणपती बाप्पाचा म्हणजे एक ब्लॉग होणार आहे हा. आणि बहु कंटिन्यू म्हणजे पुढचे ब्लॉग कसे येतील आपले 10 दिवस येईल अजून ब्लॉग बनवायला. तरी ती सगळं काही तयारी चालू आहे पोरांची. मैदानामध्ये पण पूर्ण तयारी चालू आहे. डेकोरेशन वगैरे सर्व झाले. फक्त आता पोरं येतील आणि मूर्त्यांना जाऊ आपण. मूर्ती पण जास्त लांब नाही, इथं खालचीच आपली इथे. तर आता 5 मिनिटाच्या अंतरावरती एक वेळेला लगेच मूर्ती आणायला आणि मैदानात मस्त नाचायचं आहे. आणि उद्या सकाळी जायचं आपल्याला मूर्त्यांना घरात. तर आता तुम्हाला दाखवतो मैदानामध्ये काय काय तयारी चालू आहे. आणि डायरेक्ट खालती म्हणजे मूर्त्यांना जाऊ तेव्हा भेटू. चला. 2 hours later. फायनली आलो आपली मूर्ती घ्यायला. ही बघा आपली मूर्ती. ही पोरं इथं मंडळातली अर्धी बाहेर आहेत. ही बघा टोपी वगैरे झालेत. शाशा घेऊन पांड्या बाय वाजवणार ना कडक म्हणजे. ही बघ अजून मूर्तीचं काय काय काम बाकी. ही बघा ही कसली वाटते मूर्ती. आणि ही बघा टोपी कुठे आहे. कुठे आहे टोपी.
वाजले 4 पहाटे बघा. हे लोक झोपलेत. आम्ही पण आता झोपतो ते थोडं वेळ, कारण की आपल्याला सकाळी गणपती बाप्पा आणायचं आहे. तर आपण जरा वेळ झोपतो आणि म्हटलं सकाळी आपला गणपती घरात आणू ना. तर चला, वाजले सकाळचे 4:45 आणि आता आम्ही करतोय मस्ती. हे नाही बाबा काही झोपलेत ना, तिथे जण झोपलेत. त्यांच्या पाण्याला वगैरे कागद लावले. आता हे जाळणार, आम्ही जाळणार. तिथे जण झोपले तर त्यांची वाट लागतो. फर्स्ट नाईट ते फर्स्ट नाईट. अजून फर्स्ट नाईट म्हणजे पहिला दिवस पण चालू नाही झाला आहे. आपण आजच रात्री मूर्ती आणली. हो का पांड्या बाय, आग तर लाव. तिघांची तर मजा येईल, तुम्हाला दाखवतो का सगळं माचीस शोधतोय. हे आहे का आता 10 दिवस तेच म्हणजे 10 दिवस रात्री तेच चालू राहणार आहे. तो पण झोपल, त्याला टिक्का लावणं, ही अशी मस्ती करणं हे चालू राहणार आहे. भेटलाय माचीस भेटलाय. ए काम 25. पंखा बंद कर. अरे ना उठणार नाही ते. ए आश आवक झोपलाय. याला दोन बकरे झाले. वेलकम है हमारे सायकल शॉट में. एक आता झोपून नाही देत. सकाळचे वाजलेत 5. आता कोण झोपणार आहे. सकाळच्या वाजले 5. The next day. तर आता सकाळचे वाजलेत 10:15 म्हणजे 10च वाजलेत. आता आलो आहे मी आंघोळ वगैरे फ्रेश होऊन सर्व बाहेर. 1 तासाचीच फक्त झोप झाले, कारण की आपला घरचा गणपती बाप्पा आणायचा आहे. अजून मंडळातला गणपती बाप्पा पण म्हणजे स्थापना करायची अजून त्याची. बघा झाकून ठेवल्यात दोन्ही मूर्त्या. हे आपलं फायनल डेकोरेशन आहे. वरती लायटिंग साधं सिंपलच आहे पण भारी आहे आपलं. हा जाऊ घरचा गणपती आणायला. आणि तुम्हाला फोटो वाटत असेल पण खरं 1 तासाचीच फक्त माझी झोप झाली. मग आस्ते आस्ते पोरं येतात आता. तर घरचा गणपती बाप्पा आणायला जाऊ किती पडदा असा हे कर ना. मंगल मूर्ती. तर चला आपला ब्लॉग इथपर्यंत होता.
तुम्हाला नक्की आपला व्लॉग आवडला असेल. तुम्ही बघितले आपण आपले 2 गणपती कसे आणले, एक मंडळाचा आणि एक आपला घरचा. मी घरातलं काय एवढं जास्त शूट नाही केलं कारण की व्लॉग आधीच म्हणजे मोठा झाला आहे, म्हणून मी अजून शूट नाही केलं. बोललो अजून व्लॉग मोठं नको करायला. तर हा फक्त आपला पहिला दिवस होता म्हणजे आगमनाचं होतं. अजून याच्या पुढचे अजून 9 दिवस आहेत, भरपूर आहे आपल्याकडे. तर अजून आपले व्लॉग येत राहतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आणि या व्लॉगला आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे सर्व करा आणि कमेंट करा की आपली बाप्पाची मूर्ती कशी वाटली आणि आगमन वगैरे कसं झालं. आणि गेल्या वर्षीचे पण व्लॉग बघितले नसेल गणपतीचे तर मी लिंक देईल, जाऊन बघा नक्की, तुम्हाला खरं मजेल. तर आता चला मी हा व्लॉग इथेच एंड करतो. भेटू पुढच्या व्लॉगला. तोपर्यंत टाटा बाय बाय.